25 एप्रिल 2025 जर्सी नावाचा तेलुगू सिनेमा पाहिला. आता जर्सी ज्या नावावरूनच कळतं की क्रिकेटवर आहे. क्रिकेटमध्ये जे जर्सी घालतात ती. आपल्या लोकांना एवढा माहिती नाही, महाराष्ट्रातल्या लोकांना, पण तो म्हणजे हैदराबादला मधला प्लेयर असतो अर्जुन म्हणून. तर तो छान खेळत असतो आणि एकदम डॅशिंग आणि एक डबल सेंचुरी करणारा मुलगा असतो. पण त्याला एकदा थोडासा काहीतरी त्रास होतो आणि डॉक्टर त्याला सांगतात की तू जर आता खेळत राहिला तर म्हणजे तुझं शरीर तुला साथ देणार नाही, म्हणजे तू कंटिन्यू करू नको. आणि त्याचं नुकतंच लग्न पण झालं असतं आणि लव्ह मॅरेज असते. ख्रिश्चन त्याची बायको असते ती, म्हणजे सगळं आपलं हा एकदम गरीब, त्याचं कोणीच नसतं. आणि त्याचा कोच एक जो असतो तोच वडिलांसारखा असतो त्याला. त्याचे आईवडील नाही नाही म्हणताना तिने आपल्या आईवडिलांना झुगारून याच्याबरोबर लग्न केलं असतं. तर मग तो म्हणतो आपल्याला हिची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मग तो म्हणतो मी आता क्रिकेट सोडून देतो. मग जसंच क्रिकेट सोडतो याची नोकरी पण जाते. बायकोला नोकरी असते, पण हा नुसतंच काही न कमवता घरी, म्हणजे शेवटी मग यांच्यावर कर्ज चढत जातं. प्रत्येक पैशाला हे होतात. मग त्यात ती प्रेग्नंट राहते. त्यांना एक मुलगा होतो, त्याचं नाव जॉनी. तर मग त्याची आपली एकच असते इच्छा जॉनीची की माझा आता वाढदिवस येतोय तर तुम्ही मला एक जर्सी गिफ्ट द्या. आणि तो असं खोटंच सांगतो की माझ्या मित्रांच्या भावाची जर्सी त्यांनी घातली तर त्याला कॅप्टन बनवलं सरांनी, तर ज्यांच्याकडे जर्सी असते त्याला, म्हणजे मी चांगला खेळत असूनही मला नाही बनवलं वगैरे असं तो सांगतो स्टोरी. म्हटलं वडील म्हणतात ठीक आहे आपण घेऊया. पण तो जाऊन विचारतो तर ती 500 रुपयाची असतात, तेवढे याच्याकडे पैसे नसतात. मग हा बायकोच्या याच्यातनं पैसे काढायचे, म्हणजे तो मागतो तिला, पण ती पण म्हणते की तू लाईटचं बिल भरलं नाही, हे नाही केलं, ते नाही केलं, माझ्याकडे एवढे, आणि मुलाचे प्रत्येक लाड पुरवायचे नसतात, 500 रुपयाची जर्सी कशाला. पण तो मग ते काढायचा प्रयत्नात ती येते तेवढ्यात खोलीत आणि मग तो पण बाहेर जातो. मुलगा पण त्याला म्हणतो की तुम्ही माझा आज सगळं वाढदिवसाचं हे खराब केलं, तुम्ही चोर आहात, असं म्हणजे थोडंसं बोलतो इमोशनल. मग त्याला वाईट वाटतं. तो म्हणतो नाही आता आपण बरं, त्याला त्याचा कोच सारखं म्हणत असतो की आता तू परत खेळ. असंच त्याला एका टीमच्या अगेन्स्ट काहीतरी प्रॅक्टिस मॅच असते तर त्याच्यात खेळला होतं. त्याच्यात परत त्यांनी पहिलाच दमदार अनुभव दाखवत होतो. तर परत तो रिक्वेस्ट करायला लागतो की परत, पण म्हणे आता तू 40शीला आलाय त्याच्यामुळे तुला प्लेअर म्हणून नाही पण तू त्यांचा कोच म्हणून काम करू शकतो. त्या म्हणतो नाही मी कोच म्हणून तू जेव्हा जातो, मग त्याला जेव्हा असं वाटतं की नाही आपण काहीच करत नाही त्यांना खेळून तरी नाव कमव. मग तो कोचला म्हणतो की मी कोच म्हणून नाही काम करणार, मी प्लेअर म्हणून खेळेन. तर सगळेच आधी त्याची टर उडवतात, त्याला कोणी भाव देत नाही, काही नाही. मग एक कर्नाटकचा कोच असतो तो थोडासा त्या मुंबईच्या कोचला म्हणतो याचा रेकॉर्ड खूप छान आहे आणि आधी पण खूप चांगले बनवले, आणि आता परवा पण त्याची जी मॅच झाली ती बघा, म्हणजे जरी 40चं झालं तरी अजून त्याच्यामध्ये तेवढा दम आहे. आणि इकडे त्याचा जे डिझीज असतो की ज्याच्या कारणास्तव त्यांनी ते सोडलेलं असतं, तर त्याच्यामुळे त्याला त्रास व्हायला लागतो. आता तो परत खेळायला लागला. मग डॉक्टर म्हणतात तुम्ही ह्या गोळ्या घ्या, तेवढ्यापुरतं तुम्हाला बरं वाटेल, पण त्या गोळ्यांचा साईड इफेक्ट आहे की तुमचं हार्ट वीक होत जाईल, तुम्हाला केव्हाही अटॅक येऊ शकतो. पण मग हा त्या म्हणजे मुलाच्या करता आणि बायकोच्या नजरेत मोठं होण्याकरता तो त्या गोळ्या घेत राहतो आणि खेळतो, आणि मग रणजी मध्ये खेळतो आणि आपल्या हैदराबाद टीमला फायनलमध्ये जिंकवतो, ट्रिपल सेंचुरी करून. जे लोक धडाधड आउट होतात आणि हा मस्त सेंचुरीवर सेंचुरी बनवून प्रत्येक वेळेस तो आपल्या हैदराबाद टीमला जिंकवतो. आणि मग जेव्हा सिलेक्शन व्हायची वेळ असते इंडियन टीमची, त्याचं सिलेक्शन पण होते, पण ते रणजीची मॅच खेळल्यानंतरच तो 2 महिन्यामध्ये हॉस्पिटलाइज होतो आणि हार्ट अटॅक येऊन त्याची डेथ होते. पण त्याला मग ती जर्सी दिलेली असते टीमनी की टीममध्ये सिलेक्शन झालं म्हणून. तर मग म्हणजे सुरुवात ह्या सिनेमाची अशी दाखवली की फॉरेनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये त्याचा मुलगा, म्हणजे जो छोटा
जॉनी असतो तो जर्सी नावाची एक बुक विकत घेत असतो आणि ती शॉपकीपर म्हणते सगळेजण हीच पुस्तकाची मागणी करतात, असं काय या पुस्तकामध्ये. तर मग मग त्या पुस्तकाच्या याच्या आणि एक रायटर, एक पत्रकार नेहमी याला ते भेटत असते जेव्हा हा प्लेअर असतो तेव्हा. तर तिने ते पुस्तक लिहिलेलं असतं जर्सी नावाचं. आणि मग तो तिथे स्टेजवर जेव्हा त्या पुस्तकाचं विमोचन सांगतो, मग ही सगळी स्टोरी लोकांना सांगतो आणि मग म्हणतो मला वडिलांनी तेव्हा प्रॉमिस केलं होतं आणि माझ्या वडिलांनी माझं प्रॉमिस कधीच मोडलं नाही. भलेही तेव्हा मी 6 वर्षाचा असताना ते पूर्ण करू शकले नाही, पण आज ही गिफ्ट मला मिळाली कारण असोसिएशनने मग ती जर्सी याला देतात त्या. आणि तो म्हणतो आणि माझे वडील म्हणे नुसतेच चांगले प्लेयर नव्हते, तर ते मला इतके दिवस वाटत होतं की म्हणजे लूज करून करून सुद्धा ते पुढे येऊन ते फाईट केलं, पण नाही म्हणे त्यांनी आयुष्याशी पण झगडलंय, त्यांनी आयुष्याशी लढाई केली आणि त्याच्यातनं ते पुढे आले. त्याच्यामुळे मला त्यांचा खूप खूप अभिमान आहे. आणि मग तिच्या बायकोलाही म्हणजे कल्पना असतेच, पण मग तिलाही हे सगळं नंतर कळतं की का आपल्या नवऱ्यानी हे केलं. पण तो म्हणाला पण त्यांच्या मृत्यूकरता मीच जबाबदार आहे, कारण आधी त्यांनी बंद केलं होतं पण मीच त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा मला हिरो सारखे वाटतात आणि मी तुमचा फोटो सचिनचा काढून तुमचा फोटो लावलाय कपाटात आणि हा त्या इन्स्पिरेशनमुळे खेळायला जातो. त्यामुळे मी वडिलांना खेळायला भाग पाडलं किंवा खेळायला लावलं आणि माझ्यामुळे मग ते गेले वगैरे असं. पण छान आहे स्टोरी, इमोशनल आहे आणि सुंदर आहे, आवडली.